कढीपत्त्यावरील अळीचा फुलपाखरूपर्यंतचा प्रवास। सकाळीच कढीपत्त्याच्या पानावर हा छोटा किडा दिसला। सुरुवातीला वाटलं की हा साधा किडा आहे, पण खरं तर ही नव्या प्रवासाची सुरुवात होती। ही अळी म्हणजे फुलपाखराच्या आयुष्यातील पहिला टप्पा। सुरुवातीला ती स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी पक्ष्याच्या विष्ठेसारखी दिसते। निसर्गाची कमालच ना। मी तिला पानासकट तोडून आणले आहे। आता बघूया ही सुंदर अळी फुलपाखरात कशी रूपांतरित होते। सर्वप्रथम मी घेतला आहे एक काचेचा बाऊल। अळीला नैसर्गिक वातावरण मिळावं म्हणून तळाशी हा टिश्यू पेपर व त्यावर थोडे गार्डन सॉइल मी आत ठेवणार आहे, म्हणजे ह्युमिडिटी टिकून राहील। बाउलमध्ये सर्व तयार केल्यानंतर मी स्प्रे बॉटलने थोडंसं पाणी शिंपलं। यामुळे आतील ओल टिकून राहतो व अळीला नैसर्गिक वाटते। तुम्ही बघू शकता अळीसाठी आता नवीन घर तयार झालेले आहे। यानंतर कढीपत्त्याचे पान ज्यावर अळी होती ते मी हळूवार या बाउलमध्ये ठेवून घेणार आहे। अळीला जसं निसर्गात राहतं तसंच वातावरण घरी तयार करण्याचा हा प्रयत्न आहे। अळीला रोज ताजे हिरवे पान दिल्याने तिची वाढ छान होते। अळी सुरक्षित राहावी म्हणून बाउलवर मी हा कार्डबोर्ड ठेवणार आहे। तत्पूर्वी मी त्याला छोटे छिद्र करून घेतले आहेत। याने हवेचा प्रवाह बनून राहील आणि अळीला सुरक्षित पण वाटेल। अळीचे नवीन घर आता तयार झालेले आहे। नवीन राहण्याचे ठिकाण सुरक्षित आहे हे समजल्यानंतर ती परत कामाला लागते। ताजे हिरवे पान रोज बाउलमध्ये ठेवायचे। ती शांतपणे नवीन पानं खाते आणि पुढच्या प्रवासासाठी स्वतःला तयार करत असते। अळी जेव्हा पूर्ण शांत होते तेव्हा समजायचं ती आता प्युपा अवस्थेसाठी तयार आहे। प्युपा बनण्यासाठी अळी झाडावर एखादं उंच सुरक्षित ठिकाण शोधत असते। त्यासाठी मी कढीपत्त्याचीच छोटी फांदी ठेवली आहे। प्युपा स्टेजसाठी तिने गाडीवर स्वतःला एका रेशमी धाग्याने अडकवून घेतलेले आहे। लवकर नजरेस येऊ नये म्हणून झाडाच्या फांदीच्या रंगाचाच प्युपा तयार होतो। फुलपाखरू तयार व्हायला 8 ते 14 दिवस लागतात। पहिल्या दिवशी काही तासांनंतरच असा दिसायला लागतो। कोशामध्ये सेल्सचे रिऑर्गनायझेशन सुरू असते। 8व्या दिवशी याचा रंग मला हलकासा बदललेला दिसला। बारकाईने बघितल्यास आतमध्ये काळसर अशी छटा मला दिसू लागली। हे कदाचित फुलपाखराचे पंख असावे जे आता झेप घ्यायला तयार आहेत। उद्याला हे फुलपाखरू झेप घ्यायला तयार असणार, म्हणून मी आज याला थोडे पाणी शिंपडून घेत आहे। आणि अखेर तो क्षण आला। 9व्या दिवशी प्युपाचे आता फुलपाखरू झाले आहे। निरभ्र आकाशाकडे बघत तिची आज पहिली उडाण। ती स्वतःच हळूवार या बाउलमधून बाहेर आली। याचे नाव आहे कॉमन मॉर्मॉन। याला करी लिप बटरफ्लाय म्हणून सुद्धा ओळखतात। या सुंदर आणि मोहक फुलपाखराचे आयुष्य 2 ते 4 आठवडे असते। तुम्ही सुद्धा घरी असे फुलपाखरू तयार करू शकता। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा।